नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 9वी मराठीचा 13वा धडा थोडं आभार नियमन करूया या धड्याचा स्वाध्याय आपण इथे सोडणार आहोत। या अगोदर आपण 11 आणि 12व्या धड्याचं स्पष्टीकरण व स्वाध्यायाचा व्हिडिओ अपलोड केलाय। नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की बघून घ्या, मला कमेंट करून सांगा। आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते। सो प्रश्न पहिला आहे, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा। आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो। खूप जवळच्या गहिऱ्या नात्या शब्दांचा आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो आणि गहिरेपणा उणावून नुसती औपचारिकता उरते। मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सनसनीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केल्यास तर याद राख अशी धमकीही मिळते। लेखकांच्या मते आभार नियमन केल्यास काही सुधारणा करता आली तर बघू। प्रश्न दुसरा आहे, पाठातील उदाहरणे शोधायची आहेत। शब्दांशिवाय मानलेले आभार स्पर्शाने आणि कटाक्षाने। तर शब्दांशिवाय मानलेले आभार हे ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण, डॉक्टरांचा हात घट्ट धरतो आणि कटाक्षाने आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष। प्रश्न तिसरा आहे, चूक की बरोबर ते ओळखा। आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात, ते उत्तर अगदी बरोबर आहे। भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते। चूक, मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो, ते उत्तर बरोबर आहे। आणि आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे, हेही बरोबर आहे। कारण लिहायची आहेत, आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणं। गाणं कळवलं म्हणून आभार, हवे ते गाणे ऐकवले म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार आणि आभाराचे पत्र पाठवले म्हणून आभार। आता प्रश्न 5वा आहे, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधायची आहेत। तर उत्तर आहे, साधं घोटभर पेय दिलं तर हातभर थँक्यू म्हणतात। 2 थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं। 3 तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू। आणि 4 त्याला थँक्यू दिलीस का पण। 5 तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच। 6 आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता। 7 जन्मले आई बापाचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचा आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही। आणि 8 थँक्स फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार। ही सगळी झाली वाक्य। प्रश्न 6वा आहे, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत। कॅप्शन म्हणजे घोषवाक्य, टेन्शन म्हणजे ताण, आर्किटेक्ट वास्तुविशारद, ऑपरेशन शस्त्रक्रिया। आता प्रश्न 7वा आहे, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। सुसंस्कृतपणाचा कडेलोट, सभ्यता किंवा सुसंस्कृत वागणूक इतकी अतिरेकी होणं की त्यातून कृत्रिमता किंवा खोटेपणा दिसून येणे। घाऊक आभार म्हणजे एकत्रितपणे सरसकट किंवा मोठ्या प्रमाणावर आभार व्यक्त करणे, ज्यामध्ये व्यक्तिशः कोणाला लक्ष न देता सर्वांनाच धन्यवाद दिले जातात। प्रश्न 8वा आहे, स्वमत। आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा। तर उत्तर आहे, आभार मानणे हा शिष्टाचार व्यक्तीच्या सुसंस्कृततेचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे। आभार मानणे मला अत्यंत योग्य वाटते, कारण यामुळे आपल्याला मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते। परंतु पाठातील लेखिकेने सांगितल्याप्रमाणे आभाराचा अतिरेक होऊ नये। प्रत्येक नात्यात आभार व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा योग्य वापर करणे महत्त्वाचे। उदाहरणार्थ, आपण स्पर्श, शब्द किंवा डोळ्यातूनही आपल्या भावना व्यक्त करू शकतो। केवळ औपचारिकतेसाठी आभार मानणे टाळले पाहिजे, कारण त्यात खरी भावना हरवते। आभार मानण्याची ही कृती नात्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाची असून यामुळे परस्पर स्नेह अधिक दृढ होतो। प्रश्न आहे, पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर, पाठाच्या शीर्षकात आभार नियमन हा शब्दप्रयोग भारनियमन या शब्दाशी जोडला गेला आहे, जो विजेच्या काटकसरीसाठी वापरला जातो। लोक आभार व्यक्त करताना शब्दांचा अतिरेक करतात, जसे की वारंवार, आभार, सॉरी म्हणणे, ज्यामुळे त्याचा उथळपणा जाणवतो। याच अतिरेकावर लेखिकेने उपहासात्मक टीका करत आभार नियमन हा विनोदी शब्दप्रयोग तयार केला आहे। आभार नियमन हा शब्द वापरून लेखिकेने विनोदी पद्धतीने असे सुचवले आहे की लोकांनी आभार व्यक्त करताना अतिरेक टाळावा। भाषा अभ्यासाचा हा पॉइंट जरा लक्षात घ्या। अक्षरगणवृत्ते यापूर्वी आपण पाहिली आहेत, त्यात आपण काही मात्रा वृत्तांचा परिचय करून घेतला होता। तर दिंडी हे अक्षरवृत्त,
अक्षर गणवृत्त पहिल्या चरणात 9, दुसऱ्या चरणात 10 मात्रा असतात. 3 2 2 2 आणि 3 3 2 2 असे मात्रा गणांचे गट पडतात. दिंडी हे मराठीतील जुने वृत्त आहे. उदाहरण बघा. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाची ही वाट सखा राम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. तर इथे बरोबर आपल्याला 9 मात्रा आणि 10 मात्रा कशा प्रकारे दिलं ते दाखवलं. आर्या हे अक्षरगण वृत्त. आर्या देखील जुने वृत्त आहे. मोरोपंतांच्या आर्या प्रसिद्ध आहेत. आर्या वृत्तात 30 मात्रा असून 12 + 18 असे गट पडतात. उदाहरणार्थ सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुक्याची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. तर यामध्ये सुद्धा आपल्याला दिसते कशा प्रकारे मात्रा दिलेल्या आहेत. आणि 4 चरण असतील तर पहिल्या किंवा तिसऱ्या चरणात 12 मात्रा, दुसऱ्या किंवा चौथ्या चरणात 18 मात्रा असतात. तर या पद्धतीने आपण हा स्वाध्याय सोडवलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अमूल्य अशा कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला कोणत्या धड्याचा स्वाध्याय किंवा व्हिडिओ करून हवा आहे. मी त्याप्रमाणे तयार करेन. धन्यवाद.